माणूस राजकारणात उतरला की लोकांसाठी भले चितंबे करावं लागतात. दादावर 2011-12चा मॅटर आहे, 353 लागलं. तिकडे खल्लार पोलीस स्टेशन अजूनही चक्रा मारला की लोकांचा राज्यावर राजकीय नेते कसे असतात. तर माझ्यासोबत शिवसेना नेते असणारे अभिदादा आहेत, माजी आमदार दर्यापूर. दादा, नुकत्याच झाल्या लोकसभा निवडणुका. असं वाटलं होतं की या ठिकाणी एक भाजपचा उमेदवार जाईल. राजू पडला ना उमेदवार, इतका काय मतानं पडला. काय पहिली प्रतिक्रिया सांगा मला जरा. गेल्या 2-4 महिन्यापासून आपण ऐकलं असेल आपल्या मार्फत, सर्व मीडिया मार्फत मी तेव्हाही सांगितलं होतं, की जे मागच्या सिटिंग खासदार आहेत त्यांना धोका आहे. लोकांचा विरोध आहे. परंतु ते ऐकलं गेलं नाही आणि कुठेतरी सीट दिली गेली. तर त्यामुळे कुठेतरी ती सीट गेली. मला वाटतं दुसरा जर कॅन्डिडेट दिला असता, किंबहुना अडसू साहेब किंवा मी उभा असतो तरी मी तेव्हाही सांगितलं होतं, 1.5 ते 2 लाखाच्या कमीत कमी मताधिक्याने आम्ही निवडून आलो. तर आता नेमकं काय झालं की यावेळेस जर आपण साऱ्या महाराष्ट्र विचार केला तर जे महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीला जवळपास 30च्या आसपास सीटा भेटल्या आणि युतीची थोडी पिछेहाट झाली. लोकांची नाराजगी आहे काय, उमेदवार देताना काहीतरी गणित चुकलं? नक्कीच जर आपण पाहिलं तर आमची शिवसेनेची जर परिस्थिती पाहिली तर खऱ्या अर्थानं 15 पैकी 7 स्ट्राईक रेट जरी चांगला असला तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचा सर्व्हे सांगतो म्हणून कुठेतरी आमच्या सीट बदलल्या गेल्या. आज अमरावतीची असो, यवतमाळ वाशिमची आमची भावनाताईंची असो, रामटेकची कृपाल तुमाणेंची असो, किंबहुना हिंगोलीची आमची पाटलांची हेमंत पाटलांची असो, या 4 जागा 100% निवडून येणाऱ्या फक्त भारतीय जनता पार्टीचा सर्व्हे सांगतो म्हणून कुठेतरी त्या बदलल्या गेल्या. मला वाटतं आज 15 पैकी 11 सीट या सगळ्यांना माहिती आहे या शिवसेनेच्या येत होत्या. आज गणित बदलली असती आणि कुठेतरी मला वाटतं सत्ता आहे आणि म्हणून आपण कुठेतरी मतदारांना गृहीत धरलं गेलं. मला वाटतं तेच गणित चुकलं आणि कुठेतरी मतदारांनी त्याचा हिसका दिला. तर आता भाऊ लवकरच विधानसभा निवडणुका होत आहेत. असं जर हे गणित चाललं तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजमोहनचा मोठा गड्डा पडेल. तर येणाऱ्या कालखंडासाठी युतीची कोणती निर्णायक भूमिका राहील आणि महाराष्ट्रात हेच सरकार शाबूत राहण्यासाठी तुमचा कोणता प्रयत्न आहे? आज महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असो किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असो, आपण पाहिलं असेल निकालानंतर देवेंद्रजींनी स्वतः त्याची जबाबदारी स्वीकारली. याच्यासाठी मोठं मन लागतं. स्वतः उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुद्धा देऊ केला. परंतु आज नेतृत्वालाही माहिती की खऱ्या अर्थानं देवेंद्रजींची गरज आज महाराष्ट्राला आहे आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी मिळून नक्कीच लोकसभेचा नक्की निकाल जरी असा लागला असेल तरी पूर्ण देशभर आपण जर पाहिलं तर 240 जागा त्या फक्त भारतीय जनता पार्टीला आणि आज युती म्हणून आम्ही 303 वर पोहोचलेलो आहोत. तर त्यामुळे कुठलाही धोका मला दिसत नाही की महाराष्ट्रामध्ये होईल आणि महायुतीमधून नक्कीच पुन्हा एकदा सरकार शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं असेल आणि चांगल्या मतांनी त्या ठिकाणी आमदार निवडून आलेले दिसतील. तर नेमकं काय झालं, जसा लोकसभेचा निकाल लागला इकडे म्हणजे आपले 2 गट, एक शिंदे साहेबाचा गट आणि एक ठाकरे साहेबाचा गट. यायचे जे खासदार निवडून आले यातले म्हणते 5-6 जण इकडे मोदी साहेबाला भेटून राहिले. या गोष्टीवर तुमचं काही आहे काय प्रमाण आहे का काही? नक्की असू शकतं, का नाही असू शकत. जर त्यांना माहिती आहे की 5 वर्ष पुढचे जर आपल्याला विकास करायचा असेल आणि नरेंद्र मोदीजींनी आज त्या ठिकाणी सत्ता स्थापन केलेली, ते पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले. देशाच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास दर्शवलेला आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा जर खऱ्या अर्थानं जर काम करायचं असेल लोकप्रतिनिधी म्हणून तर त्यांना माहिती की त्या ठिकाणी काम करणं कठीण जाईल. आणि त्यामुळे नक्की जर ते आपल्याकडे जर तशी चर्चा आली असेल की 5-6 जण कॉन्टॅक्ट मध्ये आहेत तर ती सत्य परिस्थितीमध्ये सुद्धा होऊ शकते. ओके, डन कर.